ह्यानंतर ज्यांनी आपल्या देहाची राख करण्याऐवजी त्याचं दान करून सोनं केलं त्या महादानी व्यक्तींना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. सर्वप्रथम आदरणीय शैलेश वसंत देशपांडे ह्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू आणि त्याचबरोबर श्री प्रियदर्शन बापट ह्यांनी देखील आपलं देहदान करून देहाचं सोनं केलं. ह्या दोन्ही व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. आपणास विनंती आहे आपण 2 मिनटं शांत उभं राहावं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांती शांती शांती. देशपांडे ना. आदरणीय श्री शैलेश देशपांडे सर ह्यांचे मोठे भाऊ इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपल्या 2 शब्दात भावना व्यक्त करायच्या आहेत. मी त्यांना निमंत्रित करते आपण मंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार सगळ्यांना. शैलेश हा माझा धाकटा भाऊ होता, पण कामाच्या बाबतीत तो इतका ॲक्टिव्ह होता आणि अतिशय सगळ्यांना मदत करणारा. कुठलंही काम पडलं तरी तो तयार होता. माझा मुख्य आधार होता. आम्ही जेव्हा पदयात्रेला जायचो तेव्हा मी, सुनीलजी देशपांडे, आमच्या दोघांचीही काळजी घेणारा तो आमचा लक्ष्मणसारखा सहोदर होता. तो गेल्याने आमच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, पण तरीही आपलं काम चालूच राहायला पाहिजे आणि ते काम आपण चालू ठेवूया, हीच आपण त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली. नमस्कार. आता स्वागत करायचं.